गोंडगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यक्रम संपन्न। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दिनांक सप्टेंबर 17 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा गोंडगाव येथे आयोजित करण्यात आला। यावेळी जळगाव जिल्हा परिषद सूर्यवंशी भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी सभेला अनमोल मार्गदर्शन केले। गोंडगाव येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने अतिवृष्टी बाधित झालेल्या शेताचे पंचनामे करण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले। यावेळी सर्कल जानराव, लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील, उपसरपंच किरण पाटील, विक्रम नाना शिवाजी पाटील, मनोज पाटील, दत्तू मांडोळे, शशिकांत पाटील, नामदेव पाटील, राजेंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, ग्रामसेवक सूर्यवंशी आप्पा, तलाठी महाजन आप्पा, पत्रकार रतिलाल पाटील, सतीश पाटील सह महिला बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित मांडोळे यांनी केले। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। पाटील ते प्रदीप पाटील अशा प्रकारचे आपण साधारण 25 रस्ते पहिल्या टप्प्यामध्ये शोधून काढलेले आहेत की ज्यांना विशिष्ट क्रमांक दिले जातील। जर त्यावर कुठलं अतिक्रमण आहे तर ते काढलं जाईल। याचबरोबर आपण गोंडगाव मंडळामध्ये तुम्हाला माहिती आहे की महाराजस्व अभियान आयोजित करण्याबाबत देखील शासनाने GR काढला होता। तर आपल्या गोंडगावचं शिबिर उद्या आपल्या गुढ्याला आहे। गुढ्या या ठिकाणी आपण गोंडगाव मंडळाचं शिबिर ठेवलेलं आहे। सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी यावं। त्या ठिकाणी सगळ्या विभागांचे स्टॉल लागलेले असतील। मग त्या RTO असेल, आरोग्य विभाग असेल, तुमचा पीक विमा, ॲग्रिस्टॅग, फार्मर ID, त्याच्यानंतर तुमची महसुली थकबाकी, तुम्हाला कुठल्याही प्रकारे क्षेत्रस्थांचे वाद असतील तर त्याबाबत जर आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल, या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे। घरकुलची कागदपत्र, असे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार असेल, कुठल्याही विभागाची असो, त्यासाठी तुम्हाला राहुलजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। मी आणि आपल्या तालुक्याच्या सन्माननीय तहसीलदार शीतल सोलवट मॅडम, मंडल अधिकारी, तसेच उपस्थित विस्तार अधिकारी असतील, आपले ग्रामपंचायतीचे अधिकारी चंदू समोशी असतील, तसंच उपस्थित सर्व अधिकारी आणि आपल्या गावातल्या सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र। खरं तर शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवत असतो, पण ह्या 2 योजना अशा आहेत ज्या लोकसहभागाच्या आहेत। म्हणजे आपला सहभाग असेल तर या योजना यशस्वी होणार, आणि म्हणून त्याची माहिती देण्यासाठी तहसीलदार मॅडम आणि मी इथे आपल्याला आलेलो आहे आपल्या गावाला। गाव अतिशय